तर अशोक चव्हाण यांच्या राजीनामा प्रकरणानंतर आता आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। यशोमती ठाकूर देखील आपल्या संपर्कात असल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। आमदार रवी राणांच्या दाव्यानंतर आता खळबळ उडाली आहे। मात्र राणांचा हा दावा यशोमती ठाकूर यांनी फेटाळलाय। संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे तिघच जण राहणार आहे। बाकी सगळे मॅक्झिमम उद्धव ठाकरे गटातले भाजपच्या संपर्कात आहे आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला तो मोठा एक धक्का बसेल सगळ्यांना। कुठले आमदार आहेत जे सध्या अमरावती ते भाजपच्या वाटेवर आहेत? सांगितलं मी, आता एवढं डिटेल काय सांगायचं आहे। मला असं वाटतं की समजणे वाले को इशारा काफ़ी आहे। आणि जसं अशोक चव्हाण संपर्कात होते आधी मी सांगितलं तसं मी हेही सांगितलं, तिवसा मतदारसंघातले आमदार संपर्कात आहे। रवी राणा आणि नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात। ते स्वतः दल बदलू आहेत। ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारे इलेक्ट होऊन गेले आणि आज दुसऱ्यांवर सातत्यानं बोलत असतात। स्वतःच्या गरिमेमध्ये त्यांनी झाकून बघितले पाहिजे। आम्हाला बोलण्याची काही गरज नाही। आम्ही आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्म समभाव या विचारासाठी आमचं आयुष्य गेलं तरी चालतो। आम्ही जिथे आहोत तिथे राहणार आहोत।